Myself, S.A. Taral. Subject Advanced Accountancy, Paper Second, Auditing for BCom 3. Topic first, Introduction to Auditing. In this topic, we see the meaning, definition of auditing and advantages or importance of audit. The word audit is derived from the Latin word audire, which means to hear or listen. The parties were writing their accounts being heard by some experienced person, and this experienced person were giving his opinion about the correctness of the accounts maintained by him. These experienced persons were called as auditor. Before the Industrial Revolution, the size of business were very small. The one person or individual or owner of the business can manage the all over business. There is not required to check the books of accounts from third person. But after the Industrial Revolution, the size of business had increased. The transactions, day-to-day transactions of business also increases. So there were required to check the books of accounts from third person. The audit work starts after the completion of accounts, and accounting work starts after the completion of bookkeeping works. The audit म्हणजे हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण करणे. प्रत्येक कंपनी, सहकारी संस्था, व्यापारी संस्था, संघटना, बँका, एकल व्यापारी या सर्वांना त्यांचे जे काही हिशोब पत्रके आहेत, ताळेबंद पत्रके आहेत किंवा आर्थिक विवरण पत्रके आहेत, यांचं तपासणी करणे किंवा अंकेक्षण करणे हे कायदेशीररित्या बंधनकारक आहे. प्रत्येक संघटना, संस्थांना यांचा ऑडिट करण्याचा अधिकार. कायदेशीररित्या जे व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहेत किंवा ज्यांनी GDC and A कंप्लीट केलेले आहे आणि ज्यांची नावं जे पॅनल बोर्ड असतं सहकारी संस्था त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, अशा व्यक्तींनाच कायदेशीररित्या ऑडिट करण्याचा अधिकार आहे. सुरुवातीच्या काळी ऑडिट करणं हे फारसं बंधनकारक नव्हतं, कारण व्यवसायाचा विस्तार फारसा नव्हता. त्यामुळे एखादा व्यापारी किंवा मालक स्वतः त्या व्यवसायाचं निरीक्षण किंवा स्वतः बुक्स ऑफ अकाउंट्स जे काही चेकिंग आहे की तपासणी करू शकत होता. पण औद्योगिक क्रांतीनंतर जसजसा व्यवसाय व्यापार वाढत गेला तसतसं व्यवसायाचा विस्तार वाढत गेला आणि दैनंदिन व्यवहार वाढत गेल्यामुळे एक व्यक्ती ते मॅनेज करू शकत नव्हते. त्यामुळे थर्ड पर्सन कडून म्हणजे एखाद्या त्रयस्थ व्यक्तीकडून तू चेक करून घेणं हे गरजेचं वाटू लागलं आणि त्यातून ऑडिट ही प्रोसेस किंवा जी संकल्पना आहे ती उदयास आल्याचं दिसून येतं. साधारणपणे ऑडिट हे अकाउंटिंग वर्क संपल्यानंतर किंवा ऑडिट अकाउंटिंगची प्रोसेस संपल्यानंतर चालू होतं. सिंपल वर्ड्स मध्ये ऑडिटिंग म्हणजे काय? ऑडिट इज अ एक्झामिनेशन ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स, वाउचर्स अँड डॉक्युमेंट्स of the business. It checks the systematic manner in order to ascertain the profit and loss account and balance sheet, shows true and fair view of the statement of affairs. म्हणजे जे तुम्ही आर्थिक विवरण पत्रिका असेल, नफा तोटा पत्रिका आहे, ताळेबंद पत्रक आहे, यांची जी काही परिस्थिती आहे म्हणजे जे फायनान्शियल पोझिशन आहे ती सत्य किंवा योग्य दाखवते किंवा नाही हे तपासून घेणे किंवा हे सिद्ध करणे म्हणजे हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण करून घेणे होय. आता आपण ऑडिट करणे किंवा हिशेब तपासणी करणं का गरजेचं आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे इम्पॉर्टन्स ऑफ और एडवांटेजेस ऑफ ऑडिटिंग. फर्स्ट पॉइंट इज पंक्च्युअलिटी इन अकाउंट्स डिपार्टमेंट.
The employees who records or maintains the books of accounts are always punctual, careful, and systematic in their work. Punctuality in account department म्हणजे जे काही कर्मचारी अकाउंटचे रेकॉर्ड करणारे आहेत किंवा जे काही अकाउंटिंग मेंटेन करणारे आहेत ते व्यक्ती काय करतात, नेहमी तत्पर, कार्यक्षम किंवा काळजीपूर्वक आपला अकाउंट्स तयार करून ठेवतात, जेणेकरून ते थर्ड पर्सन करून चेक होणार आहे किंवा ते तपासणी करून येणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पंक्च्युअलिटी निर्माण होते. सेकंड आहे मॉरल चेक ऑन एम्प्लॉईज. एरर्स अँड फ्रॉड्स इफ एनी कमिटेड बाय द एम्प्लॉईज आर डिटेक्टेड बाय द ऑडिटर, therefore there is moral checks on employees. कर्मचाऱ्यांच्यावरती एक नैतिक बंधन निर्माण होतं तपासणी केल्यामुळे. कारण जे काही चुका, फ्रॉड्स असतील किंवा जे काही दोष असतील, जे काही गैरव्यवहार आहे, अफरातफर केलेला आहे, कर्मचाऱ्यांच्याकडून नकळतपणे घडलेले आहेत, तर त्याची तपासणी त्रयस्थ व्यक्तीकडून होणार असल्यामुळं काय होतं, तर जे कर्मचारी त्याशी रिलेटेड आहे ते कार्यक्षमपणे किंवा तत्परतेपणे काम करतात आणि त्यामुळे काय होतं, ते ऑटोमॅटिक मॉरल किंवा नैतिक त्याच्यावरती बंधन राहू शकतो. थर्ड नंबर आहे ते डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटीज. लायबिलिटीज ऑफ एन एंटरप्राइजेस रिगार्डिंग द इन्कम टॅक्स, सेल्स टॅक्स, वेल्थ टॅक्स, कस्टम ड्युटी अँड अदर टॅक्सेस implemented by the government can be easily determined on the basis of audited balances. Audited balances मुळे काय होतं की प्रत्येक संस्था, संघटना यांना जो काही वेगवेगळ्या पद्धतीचे टॅक्सेस, इन्कम टॅक्स असेल, सेल्स टॅक्स असेल किंवा जे काही वेल्थ टॅक्सेस असतील हे भरावे लागतात. तर ते इझिली आपल्याला काय करता येतं, डिटरमाइन करता येतं. कारण ऑडिटेड बॅलन्स ही एखाद्या व्यक्तीकडून चेक केली जाते, त्यामुळे ती योग्य आणि सत्य आहे असं कन्सिडर केलं जातं आणि त्यामुळे ते काय होतं, तर टॅक्स लायबिलिटी आपल्याला निश्चित करण्यासाठी फायदेशीर होऊ शकतो. त्याच्यानंतर क्रेडिट फॅसिलिटीज. इफ एनी बिझनेस वॉन्ट्स टू एक्सपांड, दे रिक्वायर्स मोर कॅपिटल. फॉर दिस पर्पज दे टेकन अ लोन फ्रॉम बँक्स or any other institutions. Loans and credit facilities may be obtained easily on the basis of audited statements because they are more reliable about the statement of affairs of the institutions. जर व्यवसायाला कर्ज आवश्यक असेल तर त्यांना आपलं आर्थिक पत्रक किंवा विवरणपत्रक ही त्या बँका किंवा संस्था असतील किंवा ज्या वित्तीय संघटना आहेत त्यांना सादर करावं लागतं. कारण ते ऑडिट केलेलं असल्यामुळं त्याच्यावरती एक विश्वास निर्माण होतो किंवा दाखवला जातो आणि त्यामुळं तुम्हाला लोन सँक्शन करणं किंवा क्रेडिट फॅसिलिटी देण्यासाठी ऑडिटेड बॅलन्स शीट ही महत्त्वाची मानली जाते किंवा ती कन्सिडर केली जाते. त्याच्यानंतर आहे ते युजफुल फॉर पार्टनरशिप फर्म. ऑडिटेड स्टेटमेंट्स आर ऑल्सो युजफुल फॉर पार्टनरशिप फर्म फॉर सेटलमेंट देअर dispute regarding the valuation of goodwill at the time of the admission of partners, at the time of the retirement of any partners, or any other disputes regarding in their businesses. ऑडिट बॅलन्स शीट किंवा ऑडिटेड विवरणपत्रक हे पार्टनरशिप फर्मसाठी सुद्धा आवश्यक आहेत. कारण ज्यावेळेला एखादा पार्टनर्समध्ये एखादा नवीन पार्टनर आपण ॲडमिट करतो किंवा एखादा पार्टनर रिटायरमेंट होत असतो, त्यावेळेला त्यांचं जे काही कॉन्ट्रॅक्ट केलेलं आहे किंवा त्याच्यामध्ये जो काही करार आहे तो करार हा मान्यता प्राप्त करून घेण्यासाठी ते ऑडिट करून घेणं गरजेचं असतं. त्याचबरोबर त्या पार्टनर्समध्ये किंवा जे भागीदार आहेत त्यांच्यामध्ये एखादा वाद निर्माण झाला तर तो वाद मिटवण्यासाठी आपणाला ऑडिटेड बॅलन्स शीट किंवा जे कायदेशीर जे कागदपत्र आहेत त्यांची पूर्तता करणं गरजेचं असतं आणि ते ऑडिटेड बॅलन्स शीट असल्यामुळे त्याला विश्वासार्ह धरलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स. द ऑडिटर गाइड्स और सजेस्ट टू मेंटेन प्रॉपर बुक्स ऑफ अकाउंट्स विच इज रिक्वायर्ड बाय द लॉ. Books, register, financial statements, and also suggest any new amendments for maintaining the books of accounts. For example, the balance sheet format, etc. ऑडिट वरती हे प्रॉपर मेंटेनन्स ऑफ बुक्स ऑफ अकाउंट्स म्हणजे जे बुक्स ऑफ अकाउंट्स तयार करण्यासाठी सुद्धा ऑडिट करणं गरजेचं असतं.
ऑडिटर केवळ हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण करत नाही, तर तो त्याचं व्हॅल्यू ओपिनियन जे काय आहे महत्त्वाचं किंवा जे फायदेशीर मत आहे तो देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, जर एखादा ताळेबंद पत्र किंवा बॅलन्स शीट असेल, ती नवीन फॉर्मॅटमध्ये जे अकाउंटिंगमध्ये रेग्युलरली चेंजेस होत असतात, व्हर्टिकल फॉर्मॅट असेल, हॉरिझॉन्टल असेल, त्यानुसार चेक करण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी ऑडिटर हे मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर एखादं रजिस्टर असेल, बुक्स असतील किंवा इतर कोणतेही कायदेशीर डॉक्युमेंट्स असतील, ते मेंटेन करण्यासाठी ऑडिटर गाईड करू शकतात. अशा प्रकारे आपण ऑडिटिंगचं जे इम्पॉर्टन्स आहे किंवा ॲडव्हान्टेजेस आहे ते एक्सप्लेन करू शकतो. थँक्यू.